नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. देशभरातल्या 57 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यापैकीच्या 6 जागा या महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या आहेत. आता या 6व्या जागेचा तिढा खूप मोठा आहे, कारण प्रत्येकाच्या आपापल्या जागा निवडून येण्याची क्षमता प्रत्येक पक्षात आहे. पण एक जागा अतिरिक्त उरते आहे. कोणत्याही पक्षाकडे एवढी मते नाहीत की स्वतःच्या जीवावर ते जागा निवडून आणू शकतील. त्यामुळे 6वी जागा कोणाकडं हा प्रश्न कायम पडलेला आहे. जरा समजून घेऊया की राज्यसभेच्या निवडणुकीसाठी विधानसभेच्या मतांचा कोटा कसा ठरवला जातो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 जागा आहेत, पण एका आमदाराचा मृत्यू झाल्यामुळं त्या 287 झालेल्या आहेत. आता 287 जागांना भागावं लागतं एकूण जागांनी, पण नुसतं असं करून भागत नाही. महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 6 अधिक 1 असं ते गणित येतं. म्हणजे 287 एकूण सदस्य संख्येला 6 अधिक 1 म्हणजे 6 जागांसाठी निवडणूक होते आहे. एक जागा अधिकची आहे. अशा 7 जागांनी 7नी भागायचं आहे. आता हा भागाकार केला तर 41 हा आकडा येतो. आता या आलेल्या उत्तरामध्ये अधिक 1 करायचं म्हणजे होतात 42, आणि हा 42 हा कोटा असतो विजयी होण्यासाठीचा. आता 42 मतं ज्या उमेदवाराला मिळतील तो विजयी झाला असं घोषित केलं जातं. जरा आता बघूया की कोणत्या पक्षाकडं किती जागा आहेत आणि त्यांच्याकडं किती मतं शिल्लक राहू शकतात. सुरुवातीला सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्षाकडं स्वतःच्या 106 जागा आहेत आणि मित्रपक्षाच्या 6 जागा आहेत. अशा 112 जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. या 112 जागांमधून भारतीय जनता पक्ष आपली 2 उमेदवार सहजपणे निवडून आणू शकतो. त्या 42 अधिक 42 84 जागा इथे मतं निघून जातात आणि भारतीय जनता पक्षाकडं अतिरिक्त मतं ठरतात 28. म्हणजे भाजपला अजून एखादा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 24 मतं लागतील, जी या निवडणुकीत मिळणं शक्य नाही आहे. दुसरा पक्ष आहे मोठा, तो म्हणजे शिवसेना. शिवसेनेकडं 55 इतकी मतं आहेत. त्यांचा एकच सदस्य निवडून येऊ शकतो 42 मतं घेऊन, आणि शिवसेनेकडं जागा शिल्लक मतं शिल्लक आहेत अतिरिक्त 13. आता तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आपल्या पवारदाजींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जो तिसऱ्या क्रमांकाचा आहे महाराष्ट्रात. म्हणजे एवढ्या मोठा पराक्रम दाखवणाऱ्या सगळ्या लोकांना तिसऱ्या क्रमांकावरचा हा महाराष्ट्रातला पक्ष आहे. या पक्षाकडं 53 जागा आहेत. तेही आपला एकच राज्यसभा सदस्य पाठवू शकतात. त्यांच्याकडं अतिरिक्त मते शिल्लक राहतात 11. काँग्रेसकडं बिचाऱ्यांकडं 44 इतकी सदस्य संख्या आहे. त्यांचे 42 एकासाठी निघून जातील आणि 2 मतं त्यांची शिल्लक राहतील. महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर महाविकास आघाडीकडं शिवसेनेची 13, राष्ट्रवादी काँग्रेसची 11 आणि काँग्रेसची 2 अशी 25 मते अतिरिक्त राहतात. तर भारतीय जनता पक्षाकडं 28 मते अतिरिक्त राहतात. आता 6वा कोण, कारण भाजप 2 पाठवून देईल, राष्ट्रवादी काँग्रेस 1 पाठवून देईल, शिवसेना 1 आणि काँग्रेस 1. 6वा कोण हा प्रश्न असेल. या 6व्या कोणच्या प्रश्नाचं उत्तर संभाजीराजे देत आहेत. 6वा मी असं ते म्हणतायत. ज्या पक्षांना छत्रपतीच्या घराण्याविषयी आस्था असेल त्या पक्षांनी संभाजीराजेंना मतदान करावं असं अपेक्षित आहे. आता संभाजीराजे हे सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा राज्यसभेवर जातील का, हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला आठवत असेल शरद पवार आणि संभाजीराजेंच्या राज्यसभेवर नियुक्ती झाली त्यावेळेला, राष्ट्रपतींच्याकडून नियुक्ती झाली त्यावेळेला असं म्हटलं होतं की छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करतात असं ऐकलं होतं. इथे पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केलेली आहे. संभाजीराजेंवर देखील शरद पवारांनी निशाणा साधलेला होता. अगदी छत्रपती असल्याचे पुरावे द्या असं म्हणून संजय राऊतांनी राजघराण्यावर वार केलेले होते. नुकतंच छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाकरता आणि मागण्याकरता उपोषण केलेलं होतं.
बार्टीसाठी ते आग्रही होते. अजित पवारांना बैठक घेऊन त्यात बोलावं लागलेलं होतं. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपली अतिरिक्त 25 मतं संभाजीराजेंना देतील का हा प्रश्न आहे. आणि त्यांनी द्यायचं ठरवलं तर भाजपही देईल का. भाजपला पुन्हा कोंडीत पकडलं जाईल. बघा, भारतीय जनता पक्ष छत्रपतींच्या वारसांना पुन्हा मतं देत नाही अशी अवई उठवायलाही मोकळं होईल. भारतीय जनता पार्टीची अशी मराठा ब्राह्मण राजकारणावरती कोंडी करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत असतो. अशी कोंडी इथेही केली जाईल. ते फडणवीस यांना भेटून गेलेले आहेत आणि मतांची मागणी साहजिकच त्यांनी केली असेल. पण अशा तटस्थ माणसाला भाजप मतं देईल का, हाही प्रश्न खूप मोठा आहे. संभाजीराजेंना 6व्या जागेवर निवडून येऊन पुन्हा राज्यसभेवर जायचं आहे. ते आपला स्वतंत्र संघटना स्थापन करतायत. त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापनेकडचा देखील वाटचाल दिसते आहे. अशा स्थितीत एक नवा प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याचं बळ राष्ट्रवादी काँग्रेस देईल का, हा मोठा प्रश्न आहे. कारण संभाजीराजेंचा प्रभाव पुन्हा राष्ट्रवादीच्या 3.5 जिल्ह्यामध्येच जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्रभर जरी राजेंचा सन्मान असला तरी प्रभाव मात्र त्या 3.5 जिल्ह्यामध्येच आहे. ज्या 3.5 जिल्ह्यात पवारांचा प्रभाव आहे तिथे त्यांना खासदारकी बहाल करून पवारदाजी आणखी एक प्रतिस्पर्धी निर्माण करतील का. शिवसेना काय तयार होईल, भाजपही कदाचित त्या ह्याच्यामुळे तयार होईल की पुन्हा छत्रपतींच्या वारसांना भाजपनं संधी दिली नाही. पण अजून एक गोष्ट मला महत्त्वाची सांगायची आहे. भाजपची 28, शिवसेनेची अतिरिक्त मतं 13 असं गृहीत धरलं तरी सुद्धा संभाजीराजे विजयी होऊ शकत नाहीत. अतिरिक्त मतं सर्वसंमतीचा उमेदवार म्हणून संभाजीराजेंना द्यावी लागतील. आता प्रश्न आहे तो, पुन्हा एकदा शिवसेना आपल्या त्याच खासदाराला संधी देणार आहे का. आणि ते म्हणजे तेच आहेत आपले विश्वप्रवक्ते. त्यांची जागा नक्की मानली जाते आहे, त्यांची जागा नक्की मानली जाते आहे, हे देखील होतं आहे. अजून एक गोष्ट, मला या सगळ्यात संभाजीराजेंच्या एंट्रीमुळं अनेकांच्या दुःखाच्या पारावार राहिलेला नसेल. 6वी जागा आपल्याला मिळावी यासाठी अनेक जण देव पाण्यात घालून बसलेले आहेत. काही माध्यमांची संपादक मंडळी आहेत ज्यांना वाटतं की आपण खासदार होऊ. कदाचित कुबेरांना वाटत असेल की आपणही खासदार होऊ, आता पवार आपल्याला संधी देतील. कारण राष्ट्रपती नियुक्तीवर तर कुबेरांना आता काही संधी नाही आहे. उमेदवार म्हणूनच उभं केलं पाहिजे होतं. आता एक निवडून येणार आहे. शरद पवार आपला जुना माणूस सोडून देतील, प्रफुल्ल पटेल यांना देतील की कुबेरांना देतील. मी आधीच म्हटलं आहे, मला वाटत नाही. खांडेकर, कुबेर, जोशी, देशपांडे, सहस्त्रबुद्धे, दामले, चितळे, मेहेंदळे या नावाला शरद पवार खासदार करतील अशी शक्यता दिसत नाही. कारण पवारांचा या जातीवरचा राग सातत्यानं दिसत आला आहे. साले म्हणण्यापर्यंत गेलाय, देवाचे बाप म्हणण्यापर्यंत गेलाय. त्यामुळे मला वाटत नाही की ते यांना तिकीट देतील. शेवटी आपला गड्या आपला व्यवहार बरा म्हणून प्रफुल्ल पटेल या जागेवर दावा करतील. कदाचित संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या वरती प्रभाव टाकून, दबाव टाकून आपली जागा नक्की करून घेतील. भाजपकडेही पुन्हा आपल्या केंद्रीय मंत्र्याला कंटिन्यू करण्याचा विषय असेल. त्यासोबत सहस्त्रबुद्धे जे आता त्यांची मुदत संपली आहे ते देखील इच्छुक आहेत की भाजप कोणता नवा डाव सहस्त्रबुद्धेंच्या ऐवजी टाकतोय. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल देखील होणार आहेत म्हणे. या फेरबदलामध्ये काही असलेल्या मंत्र्यांना वगळणार असेल तर भाजप काही नवी नावं टाकणार आहे का, हा देखील प्रश्न आहे. भाजप नेहमीच अशी धक्कातंत्र वापरत आलेलं आहे. ते धक्कातंत्र काय असेल ते देखील बघावं लागणार आहे. त्यामुळं आता या निवडणुकीकडं काय होतं आहे त्याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. इथे मतं गोपनीय असली तरी ती पक्षप्रतोद्यांना माहीत असावी लागतात. त्यामुळं फारशी फूट होण्याची शक्यता दिसत नाही. झालीच तर ती या महाविकास आघाडीच्या संपण्याकडची वाटचाल असेल, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आता या निवडणुकीत काय होतंय हे आगामी काळच आपल्याला सांगणार आहे. तोपर्यंत तरी वाट बघणं आपल्या नशिबात आहे. चर्चा व्हावी म्हणून व्हिडिओ फॉरवर्ड करा, चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. नमस्कार.